दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या बघूया। शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून महायुतीतून बाहेर पडतोय। बारामतीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष अशी लढत होईल। शिवतारे ठाम, तर आज बैठक घेऊन शिवतारे भूमिका जाहीर करणार। कोर्टाच्या आदेशानुसार अजित पवारांकडून पक्ष आणि चिन्हाबाबत जाहीर निवेदन। सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी। अजित पवार गटाने दिलेली जाहिरात न्यायालयाच्या आदेशानुसार नाही। शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट। काही नेत्यांच्या पीएनकडे 15 ते 20 हायवा आहेत। एवढा पैसा आला कुठून? हा नेता कोण आणि त्याचा पीए कोण? तुम्हीच शोध लावा। रोहित पवारांचा दत्ता भरणेंना टोला। नेत्यांचे काही पीए आहेत, त्या पीएनकडे 15-15, 20-20 हायवा गाडी, एक हायवा गाडी 40-50 लाखाची असते। हरकत नाही, पीए मोठा होत असेल तर काय हरकत नाही, पण विषय एवढाच आहे की फक्त पीए मोठा न होता जर सामान्य कुटुंबातली लोक जर मोठी झाली तर ते कुठेतरी आपल्या सगळ्यांना आवडेल। त्यामुळे इथं आल्यानंतर जी लोकांची भावना होती ती फक्त बोलून दाखवली। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा 27 मार्चला निकाल लागण्याची शक्यता। राणांच्या बाजूने निकाल लागल्यास भाजपकडून अमरावतीची उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी पवारांनी घेतलेली आहे त्यांची भेट। मोदींबागेत शरद पवार आणि रवींद्र धंगेकरांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। तर आमदार शहाजी बापूंचे पुतणे संग्रामसिंह पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार। पुढील आठवड्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत संग्रामसिंह पाटलांचा प्रवेश। शरद पवार आज पुणे दौऱ्यावर। पुण्यामध्ये शरद पवारांच्या भेटीगाठी आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन। सुनेत्रा पवारांचा आज दौंड दौरा। ख्रिश्चन बांधवांशी चर्चा। दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या जातात।